जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी विजय मिळवलाय। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील मवियाकडून धनंजय बोडारे तर महायुतीकडून विद्यमान आमदारांची पत्नी सुलभा गायकवाड हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। अशातच निवडणुकीचा निकाल समोर आला आहे। कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय झालाय। महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी 17व्या फेरीपर्यंत 55,000हून अधिक मते घेऊन विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली होती। अशातच आता त्यांनी विजय मिळवून सर्वांना धक्का दिलाय। आता सुलभा गायकवाड यांनी विजय मिळवल्याने कल्याण पूर्वमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। आज आपल्या महाराष्ट्राचा निकाल हा अभूतपूर्व लागलेला आहे। त्याच्यामध्ये शिवसेना बीजेपी यांनी एवढा चमत्कार केलेला आहे की असा भूतो न भविष्यतो असा रिझल्ट लागलेला आहे। त्यामुळे त्यांचे सर्वांचे आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे। त्याचप्रमाणे सुलभाताई गायकवाड यांचा प्रचंड मताने विजय झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आपले बालाजी किनीकर यांचा सुद्धा प्रचार चांगला झाला आणि आम्ही सर्व लोकांनी आणि त्याच्यामध्ये सोनू चांदपूर असतील, सगळे आमच्या महिला मंडळ असतील, या सर्वांनी एकजुटीने काम करून हा प्रचार इतका जबरदस्त केला की आम्ही रात्रंदिवस सगळं प्रचार करून सुलभाताई आणि बालाजी किनीकर यांचे युती धर्म पाळून हा विजय आम्ही संपादन केलेला आहे। याचा श्रेय आपले युवा सेनेचे सगळे आमचे सोनू चांदपूर ह्याच्यामध्ये 90% वाटा त्यांचा आहे, कारण त्यांनी रात्रंदिवस सर्वांची भेट घेऊन सर्व महिलांना पुढे आणून आणि सगळ्या लाडक्या बहिणींना पेढे भरून हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे। त्याबद्दल सोनू चांदपूर यांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं। एवढं करून माझं भाषण संपतो। आपल्या 142 मतदारसंघातील तसेच 140 मतदारसंघातील सर्व महिला मंडळ यांचे मी प्रथम आभार मानतो। त्याचप्रमाणे सर्वांनी सहकार्य केलं आणि लाडली बहीण म्हणून जो आपल्याला प्रतिसाद मिळाला त्यांचे मी सर्वांचे परत धन्यवाद मानतो। त्याच पाठीमागे आपले युवा सेना कार्यकर्ता म्हणून सोनू चांदपूर यांनी खूप मदत करून महिलांना पुढाकार घेऊन त्यांनी गल्लोगल्ली फिरवून सर्व सहकार्य केलं। त्याबद्दल आमच्या तर्फे मी सोनू चांदपूर यांचे आभार व्यक्त करतो। तसेच यापुढेही सुलभाताई गायकवाड आमच्या एरियात येऊन आमचे कार्य करतील अशी मी त्यांना आमच्या सर्वांतर्फे विनंती करतो व सुलभाताई यांची प्रचार सभा रॅली तसेच आमदार किनीकर साहेब यांची रॅली उपस्थित राहील। त्याचप्रमाणे सर्व महिला व सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य करावे एवढं बोलून मी माझे 2 शब्द भाषण संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, कल्याण। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।